नमस्कार. ब्रेकनंतर सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. आपण संवाद साधत आहोत प्रसन्न उडगी, ज्येष्ठ कामगार नेते आणि आयटकचे गोवा प्रदेश अध्यक्ष. त्यांचा प्रवास गोव्यापर्यंत कसा झाला हे मागच्या भागामध्ये आपण ऐकलं. आता तिथून आपण पुढे जाऊ. तुम्ही मडगावमध्ये आल्यानंतर त्या काळामध्ये गाडे हटवले गेले होते आणि गाड्यावाल्यांचं विस्थापन होणार होतं, त्यांची रोजीरोटी बुडणार होती. तुम्ही बँकेमध्ये कर्मचारी होता, अधिकारी होता, तरीही गाडेवाल्यांचा प्रश्न तुम्ही हाती घेतला, यशस्वी करून दाखवला. तो प्रश्न हाती घेण्यासाठी तुम्ही का तयार झाला, पहिला प्रश्न. कारण तुम्ही बँकेचे कर्मचारी होता, कामगार नेते असला तरी बँकेसाठी, बँकेचे अधिकारी असतील, कर्मचारी असेल, त्यांच्यासाठी तुम्ही झगडत होता. गाडेवाले हे वेगळे होते, तरी गाडेवाल्यांचा, मडगावच्या गाडेवाल्यांचा प्रश्न तुम्ही त्या काळात हाती घेतला होता. ते नेमकं काय प्रकरण होतं? मी जेव्हा मडगावला आलो त्यावेळी माझी ओळख कॉम्रेड नारायण पालेकर यांच्याबरोबर झाली. कॉम्रेड काकोडकर, शामराव मडकईकर आणि प्रभाकर घोडगे आणि एक नार्वेकर म्हणून होते, गोल्डस्मिथ कार्यकर्ते, ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वर कोलवेकर यांची झाली. आणि आम्ही रोज संध्याकाळी बँक सुटल्यानंतर त्या दुकान नंबर 8मध्ये काय काय घटना घडत आहेत त्याची चर्चा करत आम्ही एकत्र येत होतो, दिवसभरातल्या मडगावातल्या घटना. आणि त्या दिवशी एक दिवशी आम्ही बघितलं की राष्ट्रमतमध्ये बातमी आलेली आहे की मडगाव शहरचं सुशोभीकरण करण्याकरता म्हणून गार्डनच्या आसपासचे आणि स्टेशन बरोबरचे सगळे गाडे त्यांना हटवायचे आहेत. गाडे म्हणजे छोटेसे किओस्क म्हणतात आम्ही इंग्लिशमध्ये. पण एक कुटुंब त्याच्यावर चालतं. होय, कुटुंब चालतं. हेच आमच्या सर्वेक्षणामध्ये आम्ही लक्षात आणून दिलं. छोट्या छोट्या वस्तू ते विकतात, घरोपयोगी, जीवनोपयोगी, प्रवास्यांना आणि जवळपासच्या लोकांना, आणि त्यावरती ते सगळं आपलं कुटुंब चालवतात. मग मी त्या गाड्यावाल्यांचे नाव, कुठे राहतात, कुठे त्या गाड्या आहे वगैरे सगळं डिटेल्स, तो अहवाल त्यांना सबमिट केला. ते कोंबामध्ये आमच्या घराच्या शेजारीच राहत होते. आणि माझ्या घरासमोर तिथेच तालक म्हणून एक कुटुंब राहतं, एकत्र कुटुंब आहे ते. त्यांचा गाडा आमच्या बँक ऑफ इंडियाच्या समोर होता, एक्झॅक्टली स्टेशन रोडला जाण्याच्या सुरुवातीला. म्हटलं हे मी त्यांना समजावून दिलं, ह्यांच्या उपजीविकेची तुम्ही दुसरी पर्यायी व्यवस्था काय करणार, सुशोभित करण्याची. एवढ्या लोकांना तुम्ही दुसरं काम धंदा देऊ शकता का, आणि हे लोक कसे जगतील. आणि मडगावचे तेव्हाचे नगराध्यक्ष होते गौंडाळकर म्हणून, आणि ते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे होते. त्यावेळेचं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचं काम प्रोग्रेस होते. त्यांचे मी काही कायदे पास केले तुम्हाला सांगतो मी, कायदा आणि गोमास्ता कायद्याविषयी. पण हे आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर, आणि हे सगळे तुमचे बहुजन समाजातले लोक आहेत, मग त्यांच्या लक्षात आलं की हे आपण करतोय ते बरोबर नाही. आणि म्युन्सिपाल्टीमधलं त्यांचं जे रेझोल्युशन होतं ते त्यांनी पाठी घेतलं आणि तो कार्यक्रम त्यांनी तेव्हा थांबवला. गाडेवाल्यांना अभय तुम्ही दिलं, त्यामुळे ते गाडेवाल्यांना त्यांच्यातर्फे ते अभय मिळालं. माझा फक्त एक थोडासा खारीचा वाटाचा योगदान म्हणता येईल. आणि हे काम करताना मला ऑल इंडिया युथ फेडरेशनचा मी तिथे अध्यक्ष झालो होतो. माझ्या त्या कार्यकर्त्याने मदत केली, लोकल जे मेंबर्स होते त्यांनी मदत केली, नाही तर त्या गाड्यात जाणं, बोलणं, हे करणं वगैरे कठीण गेलं असतं मला. पण त्यावेळी तुम्ही कामगार चळवळीशी जोडला गेला होता. तोवर मी 1900 म्हणजे गाडेवाल्यांचा प्रश्न हातात घेईपर्यंत 1970 मध्येच मी आमच्या बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनचा पदाधिकारी झालो. आणि तिथे येण्यापूर्वी मी बेळगावमध्ये हँडलूम वर्कर्स युनियनमध्ये कॉम्रेड कृष्णा बेनसरवरती काम केलं आहे. त्यामुळे श्रमजीवी लोकांच्या प्रश्नाकडे माझं नेहमीच लक्ष असायचं. म्हणजे श्रमसंस्कृती काय आहे हे तुम्हाला माहिती होतं, श्रमप्रतिष्ठा काय आहे हे तुम्हाला माहिती होतं, त्याच्यामुळे त्याच्या संरक्षणासाठी तुम्ही वावरत गेला. होय, आणि समाजामध्ये त्यांना मानाचं स्थान मिळालं गेलं पाहिजे. श्रमजीवी जनताच हे सगळं जग चालवते. अण्णाभाऊ साठे सांगतात की विष्णूच्या फण्यावरती हे जग तरुण नाहीये, तर श्रमजीवी लोकांच्या हातावरती हे सगळं जग तरुण आहे. त्यामुळे तो त्यांचा विचार मांडणारा मी एक सामाजिक कार्यकर्ता, श्रमजीवी जनतेमध्ये काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे मी हा प्रश्न हाताळला आणि सुदैवाने मला त्यावेळी यश मिळालं, प्रतिसाद छान मिळाला.
सपोर्ट मडगाव. पण तुमची ही जी चळवळ आहे, जो स्वभाव आहे, तुम्ही बँक ऑफ इंडियामध्ये काम करत होता, मला असं सांगण्यात आलं की या सगळ्या चळवळीमुळे तुमची नोकरी धोक्यात आली, तुम्हाला शोकॉज नोटीस दिली बँक ऑफ इंडियानं. हे खरं आहे का? त्याचं असं झालं, मी सेटलमेंट सही करायला लागलो 1971 पासून. मी गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या एम्प्लॉईचं पहिलं सेटलमेंट केलं. त्यामुळे त्यानंतर मडगाव अर्बन तेव्हा नव्हती, गोवा अर्बन, अशा निळ्या. म्हणजे आज जे बँक अधिकारी आहेत सहकारी क्षेत्रातले, ज्यांना चांगले वेतन वगैरे मिळतं, ते करार तुम्ही त्यावेळी केले होते? होय, 1971 मधला माझा नोव्हेंबर मधला पहिला करार गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेतला. आणि मग एप्रिल 2074 मध्ये गोवा अर्बन कोऑपरेटिव्ह हा माझा पहिला करार. हे असे अनेक नंतर आहेत. पण हे निरनिळ्या शॉपमधले कामगार आमच्या बँकेत यायचे त्यांच्या मालकातर्फे. ते म्हणायचे तुम्ही तुमचंच बघता, आमचं कोण बघणार? मग अशा परिस्थितीमध्ये मी त्यांना मदत करण्याकरता म्हणून गोवा शॉप्स अँड इंडस्ट्रियल वर्कर्स युनियन फॉर्म केली. त्याचं काम सांगतात 73-74 मध्ये असं सुरू झालं. म्हणजे मडगाव पुरती असेल की ती राज्यभरापुरती होती? ऑपरेशनल राज्यभरापुरती होती, पण सुरुवात मडगावमध्ये केली होती. पण त्यांना मी एक अट घातली होती. म्हणजे असंघटित क्षेत्रातले जे लोक होते त्यांना संघटित करण्याचं काम तुम्ही केलं. पण त्या काळात गोव्यात अशा कामगार संघटना नव्हत्या. तुमचं निरीक्षण काय? कामगार माइन वर्कर्स करता, पोर्ट अँड डॉक वर्कर्स करता ह्या संघटना होत्या, पण असंघटित यांच्याकरता नव्हत्या. ती तुम्ही पहिली केली? होय. माझ्या ह्याच्याप्रमाणे कदाचित मीच त्याचा सुरुवातीचा हे असेल. पण मी महाराष्ट्रवादी गोमंत पक्षाचा एक तुम्हाला सांगितलं प्रोग्रेसिव्ह आहे. त्यांनी गुमास्ता कायदा जो 1973 मध्ये पास केला आणि नंतर अंमलात आणला, त्याच्यामध्ये ह्या असंघटित वर्गाकरता अतिशय छान प्रोव्हिजन्स आहेत. मी त्याचाच उपयोग करून तिथल्या ह्या कामगारांना मी सांगितलं होतं मी दिवसभरात बँकेत असणार, त्यामुळे आणि तुम्हाला काही येता येणार नाही तुमची अडीअडचणी घेऊन. तर आपण तुमचं दुकान बंद झाल्यानंतर 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत माझी बसायची तयारी आहे. आणि एक ॲडव्होकेट गावकर म्हणून काणकोणचे होते, ते संध्याकाळच्या शेवटच्या बसने काणकोणला परत जायचे आणि त्यांचं ऑफिस माझ्या ताब्यात असायचं. त्यामुळे ह्या लोकांना मी तिथे बोलवायचो आणि तिथून माझ्या युनियनचं काम सुरू झालं त्यांच्या ऑफिसमधून. आणि हा कायदा इम्प्लिमेंट करून घेण्याकरता मी सगळ्या त्या मडगावमधल्या शॉपकीपर्स, हार्डवेअर मर्चंट्स, हॉटेल्स या सगळ्यांना पत्र लिहिलं. त्यामुळे हे अमुक तुम्ही गोष्टी त्यांच्याकरता केल्या गेल्या पाहिजेत. ह्या प्रोव्हिजन आहेत. तुम्ही त्यांना अपॉइंटमेंट देत की नाही, त्यांना पगार किती मिळतो सांगते नाही, त्यांना किती सुट्टी आठवड्याची सुट्टी देता की नाही, वर्षाला किती सुट्ट्या देता, ह्या कॅज्युअल लिव्ह आहेत, ह्या सिक लिव्ह आहेत, ह्या प्रिव्हिलेज लिव्ह आहेत, ह्या देता की नाही, ह्याविषयीचं हे केलं. आणि त्याचं कॉपी मी लेबर कमिशनरला पाठवून दिलं. ह्यानेच मोठा हाहाकार लागला. आणि तेवढ्यात 1975 आली आणि एमर्जन्सी लागू करण्यात आली देशभरात. त्यावेळी काही आमचे अधिकार होते, सिव्हिल लिबर्टीज म्हणतात, ते कर्टेल करण्यात आले. बरोबर. परंतु माझं काम मी चालू ठेवलं. मी काय नागरी स्वातंत्र्याचा संकोच करण्यात आला होता आणि मी माझं काम चालूच ठेवलं होतं. रोज आम्ही रात्री जमायचो. त्याचं एकदा असं झालं की आमच्याच एका कस्टमरचा म्हणजे हार्डवेअर मर्चंट होता, त्याच्या कामगाराला त्यांनी पकडून पोलिसांना बोलवलं आणि त्यांनी चोरी केली म्हणून सांगितलं आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये डांबलं. आणि मला लगेच सगळे आमचे मेंबर्स आले रात्री माझ्या घरी. कामगारावर अन्याय झाला आणि ह्याला असं पकडलं. मी पोलीस स्टेशनवर जाऊन बघितलं काय झालंय. आणि मालकाने त्याच्या विरुद्ध जे हे केलं होतं, कंप्लेंट केली होती, ती बरोबर होती. पण प्रश्न असा होता की त्या कामगाराला मी सोडवून आणलं बेल घेऊन आणि ते त्याला आवडलं नाही. आणि तो आमचा क्लायंट होता बँक ऑफ इंडियाचा. त्यांनी डायरेक्टली आमच्या चेअरमनला पत्र लिहिलं. चेअरमनने ते पत्र असं आहे तसं एन्क्लोज करून एक लेटर आमच्या ब्रँच मॅनेजरला पाठवलं. चेअरमनचं लेटर म्हटल्यावर एकदम हलकल्लोळ. तो मग त्या ब्रँच मॅनेजरला बोलून सांगितलं. म्हटलं हे बरोबर आहे, मी असं त्याला मदत केलेली आहे. आणि मदत करताना मी बँकेच्या कामामध्ये काहीही
डिस्टर्ब केलं नाही. तुम्ही दिलेलं माझ्या सगळं काम कर्तव्यात केलेलं मी आहे. कुठे कसूर केलेली नाही. होय. ह्या देशाचं जे संविधान आहे हो. त्यामध्ये मला असं संघटना बांधण्याचा अधिकार आहे. बरोबर. राईट टू ऑर्गनाईज. बरोबर. आणि असं काम करणं हे माझं रजिस्टर्ड युनियन आहे. रजिस्टर्ड युनियनचा मी पदाधिकारी आहे. पदाधिकारी आहे. तेही इलिगल नाही आहे. बरोबर. त्यामुळे बँकेच्या कामामध्ये कुठेच व्यत्यय आणला नाही आहे. हो. बँकेचं काहीच नुकसान झालं नाही आहे. हो. इलिगल मी कामं केली नाही आहेत. हो. तेव्हा तुम्ही काय तो निर्णय घ्या हां. असं मी त्यांना सांगितलं. हां. आणि मग जाऊन मी ह्या मालकालाही भेटलो. तो हार्डवेअरवाला. अरे म्हटलं तू त्या कामगारांना 50 आणि 60 रुपये दर महिना पगार देतोस. हां. आणि मग ते काउंटरवरती आलेले त्याचे क्लायंट्स कस्टमर्स असतात. त्या कस्टमरनी 10 निरनिळ्या वस्तू विकत घेतल्या. त्या 5 वस्तूचे पैसे ह्यांना देतो आणि उरलेल्या 5 वस्तूचे पैसे बाहेर कलेक्ट करतो. हो. ते चुकीचं होतं. हो. म्हटलं तुम्ही चुकीचं करतो हे मला मान्य आहे. हो. पण तुम्ही त्याला योग्य पगार देणं हेही तुम्ही मान्य करा. म्हणजे तुम्ही त्याला चोरी करायला भाग पडता. सर्कमस्टन्सेस असे आहेत की तुम्ही त्यांना भाग पडले. मग ह्या परिस्थितीचा मार्ग काय? म्हटलं ह्या एका व्यक्तीच्या ह्या गोष्टीकरता मी तुम्हाला मार्ग देतो. बाकीचं नंतर बोलूया. हो. त्याला जे कायदेशीर त्यांनी 20-25 वर्ष तुमच्याकडे काम केले, जे काही ग्रॅज्युएटी, प्रॉव्हिडंट फंड, लिव्ह सॅलरी सगळं तुम्ही त्याला द्या. हो. आणि मी त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो. हो. मी त्याला बँकेकडनं हे मार्जिन मनी तयार झालं. बँकेकडनं लोन घेऊन तेव्हा मी त्याला एक रिक्षा चालवायला रिक्षा घेऊन दिली नवीन. हो. आणि तुम्ही त्याच्यातून कधी बाहेर आला? तुमची हे कधी सुटका झाली या सगळ्यातून? बँक ऑफ इंडियाच्या याच्यातून, शोकॉजमधून? त्यानंतर साधारणतः प्रकरण ते 8-9 महिने चाललं. म्हणजे हे जे भांडवलशाहीचं जे रूप आहे ते तेव्हा तुम्ही अनुभवलेलं आहे. होय. आता ते तुम्ही जे भांडवलशाहीचं जे रूप आहे त्याची जी अर्थनीती आहे, भांडवलशाहीची अर्थनीती आहे, त्याचा सगळ्यांना परिचय करून देण्यासाठी तुम्ही एक नवं पुस्तक पण लिहितात. ते पुस्तक काय असेल? त्या पुस्तकात काय काय आम्हाला वाचायला मिळेल? कामगार, वेज अर्नर, हो, श्रमजीवी जनता, हो, मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या तळहातावरती ही पृथ्वी तळ हे जाते. हो, धरणी माता, हो, त्यानंतर श्रमजीवी जनतेचं जे श्रम आहे, श्रम आहे, घाम आहे, त्याचं श्रम आहे, त्या श्रमातनं ही सगळी सृष्टी तयार झालेली आहे. हो, हे बेसिक गोष्ट आहे. हो, आणि ही 10-15 वर्ष ह्या इतिहासाचा तो भाग आहे. हो, आर्थिक विषयाचा तो भाग आहे. हो. तेव्हा अगोदर त्याला व्यवस्थित जगायला मिळालं पाहिजे. आणि तर ह्या चौकटीमध्ये हो, गुलामगिरी होती, हो, सरंजामशाही नंतर आली, हो, आता भांडवलशाही आहे. हो, ह्या भांडवलशाहीमध्ये हो, जो उत्पादनाच्या साधनांचा मालक आहे, हो, तो ह्या संपत्ती बळकावतो. हां. आणि ह्या कामगारांना केवळ म्हणजे Starvation wage. संपत्तीचं समान वाटप होत नाही, तर ते असमान होतं. असमान होतं. म्हणजे अहिरे आणि नाहिरे वर्गातली जी दरी आहे ती रुंदावत चालते. ती रुंदावत आहे. तर हे हे नियम पुस्तकात कसं आणणार तुम्ही हे सगळं? हे बेसिक नियम जे आहेत, हो, ते कार्ल मार्क्सने दास कॅपिटल हे आपल्या ग्रंथामध्ये दिले. त्याला 15 वर्ष लागली ते लिहायला. पहिला एक व्हॉल्यूम लिहायला, बरोबर. त्यानंतर आणखीन 2 व्हॉल्यूम प्रकाशित झाले. हो. पण ते माझ्यासारख्या एका अभ्यासू व्यक्तीने आणि अनुभवलेल्या व्यक्तीने जर लिहून काढून थोडक्यात सोप्या भाषेत जर समजावून सांगितलं तर त्याचा उपयोग होईल. आणि सामाजिक याच्यामध्ये स्तरावरती काम करणारे नवीन विचारी कार्यकर्ते तयार होतील. हो. आम्हाला तर्कतीर्थ लक्ष्मीशास्त्री जोशीने काय सांगितलं, तुम्ही माणसांना असा विचार द्या की ते समाज बदलायला तुम्हाला मदत करतील. आणि कॉम्रेड गोविंदराव पानसरने आम्हाला काय शिकवलं की ट्रेडमध्ये काम करणारा, सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता हा विचारी असला पाहिजे, अभ्यासू असला पाहिजे. सो असा विचारी आणि अभ्यासू व्यक्ती तयार करण्याकरता त्याच्यासमोर व्यवस्थित एक लिखाणही पाहिजे आणि ते समजूनही सांगितलं पाहिजे. मी केवळ लिहिणार नाहीये, मी अभ्यासवर्ग घेऊन ते समजूनही सांगणार आहे. कारण त्याशिवाय त्याचं बेसिक आकलन, ह्या समाजाचे जे गतिनियम आहेत ते स्पष्ट होणार नाहीत. आणि ते गतिनियम कामगाराला जो संपत्तीचं उत्पादन करतो ते तिच्या लक्षात आल्याशिवाय त्याचं जे ऐतिहासिक कार्य आहे समाज बनण्याचं हे त्याला लक्षात येणार. कधी येईल हे पुस्तक साधारणतः? सांगता आणि 4-5 महिने तरी लागतील असं वाटतं मला. त्याच्यानंतर ते येईल. तर यानंतर नुकतेच तुम्ही तुमच्या वयाची 75 वर्षे पूर्ण केली.
कामगार चळवळ असेल किंवा समाज असेल किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था असेल, सगळंच बदलत गेलेलं आहे. एका वेगळ्या टप्प्यावर येऊन सगळं थांबलेलं आहे. तुम्ही 75 वर्षाच्या तुमच्या आयुष्याकडे मागे वळून बघताना तुम्हाला काय वाटतं, काय काय जाणवतं, काय काय बदल होत गेले तुमचे ठळक तुम्ही सांगितलं तर थोडंसं बरं होईल. खूप बदल होत गेले आहेत. बाह्य जे आर्थिक व्यवस्था जशी बदलत गेलेली आहे तशी कामगार वर्गाची आयुष्यही बदलत गेलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य चळवळीतले सगळे महत्त्वाचे लीडर्स ज्यांनी संविधान हे केलं, तयार केलं, त्यामध्ये चॅप्टर 3 आणि चॅप्टर 4 आहे. चॅप्टर 4 मध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे, ती त्यांनी घालून दिली की जसं जसं समाजाची प्रगती होत जाईल त्याप्रमाणे ह्या समाजातली ही बेशुपणा नष्ट झाली पाहिजे आणि संपत्तीचं जे केंद्रीकरण आहे ते थांबलं पाहिजे. ह्या अशा गोष्टीची त्यांनी हे घालून दिलेली, पण ह्याचं इम्प्लिमेंटेशनच होत नाहीये. इम्प्लिमेंटेशन का होत नाहीये तर परत ह्या सत्तेवरती कोणाचा जबर पगडा आहे. आम्ही काय बघतो आता ह्या आर्थिक व्यवस्थेमध्ये फ्री ट्रेडच्या ऐवजी मोनोपॉलीज तयार झालेल्या आहेत, कॉर्पोरेट कॅपिटल तयार झाले, संपूर्ण सत्ता ही त्यामुळे केंद्रित होते, उत्पादनाचे साधनं केंद्रित होतात. त्यामुळे मोजकेच 10-15 जण संपूर्ण भारताची अर्थव्यवस्था कंट्रोल करतात. ते ठरवतात काय करायचं आणि सरकार आर्थिक निर्णय त्यांच्या हातात असतात आणि सरकार त्यांचे ते निर्णय मान्य करतं, ते ठरवतं. त्यामुळे टॅक्सेशनमध्ये आम्ही हे जीएसटी म्हणतो, जीएसटी हे इनडायरेक्ट टॅक्सेशनमध्ये सर्वसामान्य लोकांनी कमवलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे ओढून आणतं सरकार. आणि जे टॅक्स स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये त्यांना वेल टॅक्समध्ये त्यांना मुभा मिळते, कॉर्पोरेट टॅक्समध्ये मुभा मिळते, आणि सर्वसामान्य लोकांना मात्र त्यातनं काही हाती काही लागत नाही. जे काही कमवतात ते ह्या जीएसटी मधून जातं. जन्मल्यापासून मरणापर्यंत हे जीएसटी त्यांच्या पण समाजाच्या संवेदना तशाच राहिल्यात का की त्याही बोथाड होत गेल्या? नाही, काय आहे, संपूर्ण समाज व्यवस्थेमध्ये 10-15% लोक मजेत जगत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. जवळजवळ 80% लोक अतिशय हलाखीच्या जीवन जगत आहेत, ही एक वस्तुस्थिती आहे. हे सगळे शास्त्रज्ञ, सगळे समाजकारणी सगळे हे मान्य करतायत. पण ही वस्तुस्थिती बदलण्याकरता चॅप्टर 4 जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल स्टेट पॉलिसी आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन मात्र कोणी करण्याचा प्रयत्न करत नाही. कारण त्या कॉन्स्टिट्यूशनमध्येच अशी प्रोव्हिजन आहे की त्याला एन्फोर्सेबिलिटी नाहीये. त्यामुळे चॅप्टर 3 मधला राईट टू ओन प्रॉपर्टी आणि त्याचं डिस्पोज ऑफ पाहिजे तसं करा हे मान्य केलं जातं. प्रत्येकाच्या विवेकावर ते सगळ्यांनी सोडून दिलेलं आहे. आणि सध्याचा हा विवेक अनडिक्लेअर्ड इमर्जन्सीमध्ये आम्ही सध्या अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आपण जगत आहोत. बरोबर. UAPAच्या ह्या ऍक्टमध्ये जे जंगल, जमीन आणि जल ह्याच्या करता झगडणारे आदिवासी तुरुंगात खिप्तत पडलेले आहेत आणि त्यांच्या जमिनी आणि त्या जे राहत होते त्याचं जे नैसर्गिक संपत्ती आहे, खनिज संपत्ती आहे, ती मात्र लुटायला कॉर्पोरेटला मोकळी दिलेली. बरोबर. ही अशी परिस्थिती तयार झालेली आहे. बरोबर. आणि त्यांना जे पकडलं गेलेले त्यांना बेल नाही, त्यांच्यावरती जे खटले आहेत त्या खटल्यांची कधी सुनावणी होत नाही. आणि त्या फादर स्टॅनलेने सांगितलं तुम्ही फक्त ते त्यांच्यावरचे कोर्ट केसेस आहेत ते कोर्ट केस त्याला चार्जशीट द्या, कोर्टामध्ये चालवा आणि न्यायाधीशाला ठरवू दे त्यांना काय सजा द्यायची. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की या देशातील 85% जी जनता आहे ती एक ना एक दिवस जागृत होईल अशी अपेक्षा तुम्ही आणि मी सगळेजण मिळून करूया. आणि या इथेच आपण थांबूया. तुम्ही इथे आलात, आमच्याशी मन मोकळा संवाद साधलात, त्याच्यामुळे दैनिक हेराल्ड संवाद कार्यक्रमातर्फे मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.